नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण कारल्याची एक नवीन रेसिपी पाहणार आहे। ही रेसिपी एकदम करायला सोपी आणि झटपट होणारी आहे आणि ही रेसिपी बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही आठवड्यातून एकदाच काय 2 ते 3 वेळा तर हे नक्की ट्राय करणार। त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, 2 कारली घेतलेले आहेत आणि ते आता एका कारल्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी कारल्याचा पुढचा भाग आणि मागचा भाग कट करून त्या कारल्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि त्या भागाचे परत असे आपल्याला पातळ असे काप करून घ्यायचे आहेत। इथं मी कारलं घेतलं होतं ते एकदम कोवळं असल्यामुळे यातल्या बिया जास्त मोठ्या नव्हत्या, त्यामुळे मी आतील भाग काढला नाही। तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता। आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे कारल्याचे सर्व काप करून घ्यायचे आहे। हे एकदम जाड ठेवले तर व्यवस्थित भाजत नाहीत आणि जास्त पातळ हे करायचे नाहीत। मीडियम साईजमध्ये असे आपण त्या कारल्याचे सर्व काप करून घ्यायचे आहेत। या पद्धतीनं मी इथं त्या दोन्ही कारल्याचे काप सर्व करून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्यानंतर हे कारल्याचे काप एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यावरती मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। आता हळद आणि मीठ या कारल्याच्या कापाला सगळीकडनं व्यवस्थित चोळून लावायचं आहे। हे व्यवस्थित 2 मिनिटे चोळून घ्यायचं आणि साधारण 5 ते 10 मिनिटे असं कारलं मुरत ठेवायचं। हळद आणि मिठामध्ये हे कारलं 10 मिनिटं मुरत ठेवायचं। तोपर्यंत आपण कारल्यासाठी लागणारी पुढची प्रोसेस करूया। त्यासाठी एका प्लेटमध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 लहान चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर आणि याच्यामध्ये देखील थोडंसं चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तोपर्यंत आपलं इकडे कारलं देखील मुरून 5 मिनिटं झालेलं आहे आणि कारल्याला पाणी देखील एकदम छान सुटलेलं आहे। आता थोडंसं हलक्या हातानं हे कारलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हे कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं। म्हणजे काय होतं, यातील कडवटपणा पूर्णपणे निघून जातो। अशा पद्धतीनं हे कारलं व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता आपण हे धुवून घेतलेलं कारलं आहे ते या रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। आता या कारल्याला आपण रव्याचं आणि तांदळाचं कोटिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं सर्व बाजूनी कारल्याच्या कापाला रवा आणि तांदळाचं हे मिश्रण आपण लावून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी इथे गॅसवरती बिडाचा तवा गरम करून घेतलेला होता। त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे काप त्या तांदळाच्या आणि रव्यामध्ये मिक्स करून घेतले होते ते काप याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने आपण हे काप अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता रवा आणि तांदळाचे ह्या कारल्याच्या कापाला अगदी व्यवस्थित कोटिंग येतं। जास्त गॅस फुल वाढवायचं नाही, एकदम बारीक गॅसवरती साधारण 10 मिनिटे हे व्यवस्थित काप फ्राय करून घ्यायचे। 10 मिनिटांनंतर आपले हे कुरकुरीत असे काप तयार झालेले आहेत। हे साईडला काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण राहिलेले देखील काप तळून घेणार आहे, म्हणजे कमी तेलात फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीनं इथे माझे सर्व कारल्याचे काप फ्राय करून झालेले आहेत। हे काप चवीला तर एकदम छान लागतात, कडू तर अजिबात होत नाहीत। ज्यांना कोणाला कारला आवडत नाही ते देखील अशा पद्धतीनं जर बनवलं तर आठवड्यातून एकदाच काय 3 ते 4 वेळा नक्की खाणार आणि हे एकदम कुरकुरीत असे खायला लागतात। त्यामुळं तुमचे लहान मुले देखील हे काप कारल्याचे आवडीने खातील। त्यामुळे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।